अरे अरे घाबरलो ना मी. इथे काय करतोय सत्ता? जा झोपायला जा, झोपायला जा. अरे शॉवर, तुला राधाताईला आय लव्ह यू म्हणायचंय ना. अरे मुंग्या, अरे 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 अरे, आपलं वय काय, आत्ताची वेळ काय, काळ काय, आपण बोलताय काय? हा शॉवर, तू मला वेळेचं नको सांगू. आणि शॉवर, तू अजून झोपला नाहीये रे? ए खरं खरं सांग ना मला, तू राधाताईला आय लव्ह यू नाही म्हणू शकला म्हणून नाही झोपलायस ना? आणि म्हणून जा बोल, आणि एकदाच काय ते ना ढिचक्या करू नसता. अजिबात नाही. मी तुझं काय ऐकणार नाहीये. ती झोपले, मला तिला उठवायचं नाहीये. नाही नाही नाही, तू पण जा, तू पण जा, झोप 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 जा. ए शॉवर, तू जरा क्रॅक आहेस का रे? मी उठव थोडी बोलतोय, तिला झोपेतच सांग. मुंगे, तू हे सगळं झोपेत बोलतोय का? मी नाही, ताई बोलते, पण मी असंच करतो. अरे तुला सांगतो, ताई झोपेत जरी असेल ना तरी तिला समोरचा माणूस काय म्हणालाय ना ते बरोबर कळतं. इकडे इकडे काही बोलतो. अरे हो शपथ, एकदम बेस्ट आयडिया आहे. अरे तुला सांगतो, जर मला उद्या शाळेला सुट्टी घ्यायची असेल ना तर मी आदल्या रात्री ताई जवळ जाऊन तिच्या कानात हळूच बोलतो की ताई, मला उद्या शाळेत जायचं नाही. ताईच्या चेहऱ्यावरचं जर टेन्शन दिसलं तर समजायचं आपल्याला बोलणी खावी लागणार आहे. आणि काहीच जर चेहरा बदलला नाही तर आपण उद्या काही बोलू शकतो याचा कॉन्फिडन्स येतो. काही काय काही बोलतो का रे? मी असं काही करणार नाही. तू जा झोपायला जा, उगीच माझं डोकं खाऊ नको, जा. अरे शॉवर, तू ऐकणार आहे माझं? अरे तू आय लव्ह यू बोल ना. जर तिने स्माइल केलं तर तू पास, मग तू त्या बोलून टाक. पण जर का ती झोपेत चिडली तर उद्या उद्या बघू. आणि मी हे सगळं बोलत असताना ती मध्येच ताडकन उठली, मग काय करू मी? जर ती झोपेतून उठली तर तिला म्हणावं, अगं राधा, तुला भाग झालाय. नो टेन्शन, इट्स अ सिंपल मॅन. अरे विचार कसला करतोय? बोल, नाहीतर इतकी चांगली संधी तुला कधीच मिळणार नाही. बघ, नीट विचार कर. आयुष्यात संधी एकदाच येते. हे बघ मुला, आयुष्यात संधी एकदाच डोर नॉक करते. बस बस बस, हा बस. विचार करतोय ना, करू दे शांतपणे. वा वा मुंग्या, व्हेरी गुड व्हेरी गुड. काय भारी आयडिया दिली रे तू. म्हणजे मार खायच्या आधी अंदाज घेतलेला बरा. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता बस बस बस, आता काही थँक्यू वगैरे बोलू नको, आणि माझ्या पाया तर अजिबात पडू नको. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत नेहमीच असणार. बेस्ट ऑफ लक.
जर तिने स्माइल केलं तर तू पास. राधा, आय राधा, तू काय झालं? अचानक कुठलीच एकदम. आणि तो मुंग्या कुठे दिसत नाहीये इथे. अच्छा, वॉशरूमला गेला असेल नाही का? राधा, हे राधा काय झालं? हे राधा, खूप खूप वाईट स्वप्न पडलं मला कसलं स्वप्न? की आपण आपण ऑर्डर नाही पूर्ण करू शकलो. आपले सगळे प्रयत्न फसले. नाही पूर्ण केली आपण ऑर्डर. नाही नाही राधा, हे बघ, तू ना तू तू खूप विचार करतेस म्हणून तुला ही अशी स्वप्न पडतायत. असं काही नाही होणार आहे. नाही नाही, असं असं व्हायलाच नाही पाहिजे विराजस. असं नाही व्हायला पाहिजे. आपण आता फक्त चांगल्याचाच विचार करायचा. आता आपण ऑर्डर पूर्ण करायची. काही झालं ना तर आता आपण फक्त ऑर्डर पूर्ण करायची आहे हाच विचार करायचा. एवढाच विचार करायचा. ऐक 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 राधा, राधा, शांत हो, शांत हो. हे पाणी पी, धर पाणी पी, धर. बरोबर आहे राधा. आता आपलं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईपर्यंत बाकी काहीच नाही. नाही म्हणजे नाही. आता फक्त ऑर्डरचाच विचार करायचा, बाकी कुठलाही विचार करायचा नाही. आता हाच ध्यास आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण जोमाने काम करूयात. आणि काहीही झालं तरी आपण ऑर्डर पूर्ण करणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर होत राहतील. आता फक्त आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची म्हणजे करायची. ओके? काय रे, कसं आहे आता पाय? दुखतंय का? खूप लाल झालेलं दिसतंय. दुखतंय का रे? फिराजस,
विराजस, कुठे हरवलंयस? काय विचारतेय मी? इथे वेडीस का? काय चाललंय तुझं? अरे मगाशी विचारलं तेव्हा का बोलला नाहीस तू? अगं आता घाव भरल्यासारखे वाटत असतील ना त्याला, म्हणून नाही बोलला तुला. म्हणजे आणि मायेने फुंकर घालतेस ना, त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होता. पण तुम्ही इथे? अगं हो ना, विराजसच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून लगेच आले मी. हो ना, एकदमच ओरडला, मला सुद्धा कळलं नाही. म्हणजे मी किती वेळची त्याला विचारतेय की तुला दुखतंय का दुखतंय का, तेव्हा फक्त मान हलवत होता आणि आता एकदमच ओरडला. असं विचित्र का बघतो हा? लहानपणापासून असाच आहे का? असा भास झाल्यासारखा वागतो अधून मधून. नाही ग, लहानपणापासून नाही असा, हल्ली हल्लीच असं करायला लागलाय तो. आणि हे असं अचानक का व्हायला लागलं माहितीये का तुला? नाही नाही, काही गरज नाही माहित करून घ्यायची, काही गरज नाही. राधा चल तू बाहेर, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. चल. मुंग्या, काय रे? अरे विराजसनी राधाला सांगितलं की नाही काही? अहो नाही ना, अहो तुम्हाला सांगतो, आमचा ना सगळा प्लॅनच फ्लॉप झाला. काल रात्री राधाताई मस्त झोपली होती. मग मी शॉवरला म्हणालो, शॉवर हा राधाताईला प्रपोज करायचा नंबर 1 प्लॅन आहे. मग पण हा शॉवर आता नुसता घाबरतच राहिला. पण अचानकच राधाताईला एक स्वप्न पडलं. ती ओरडली, आ बापरे. आणि मग हा शॉवर डिशक्या एक नंबरचा भित्रा आहे हा. अरे पण त्यात घाबरण्यासारखं काय होतं? काय होतं, पण जर शॉवरच्या जागेवर कोणी असतं ना तर नक्कीच घाबरलं असतं. एकदम डेअरिंग बाज आहे शॉवर, माझ्यासारखा. तुम्हाला सांगतो, राधाताई ना स्वप्न पडल्यावर एकदम गडबडून उठली. पण शॉवर डेअरिंगने तिला म्हणाला, काय झालं राधा, काही प्रॉब्लेम आहे? अरे वा, पण काय रे, तू इतक्या भित्रा म्हणाला आणि आता लगेच डेअरिंग बाज म्हणतोय? मी कधी असं म्हणालो? तुम्ही ना काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. अच्छा, चुकीचं ऐकलं असेल. मी तर सगळं ऐकलंय. पण मुंग्या, तू आता मला किती किल्ल्या मारल्या, किती उचकवलं ना, तरी मी तुझं काही ऐकणार नाहीये. बस झालं आता. काही ऐकणार नाही म्हणजे? ऐकणार नाहीये म्हणजे आजी, तू आणि मुंग्या, तुम्ही दोघं माझ्या कितीही मागे लागलात ना की राधाला प्रपोज कर, तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर, तरी मी काहीही करणार नाहीये. काल रात्री तिला किती वाईट स्वप्न पडलं माहितीये. झोपेत सुद्धा मसाल्याच्या कॉन्ट्रॅक्टच्याच गोष्टी तिच्या डोक्यात फिरत होते. नाही नाही, ती बिचारी एवढी प्रेशर मध्ये असताना, तिच्या समोर स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा असताना मी असं मनातलं प्रेम वगैरे व्यक्त करून दाखवायचं आजी मला नाही पटत. आणि मुळात ना, प्रेम व्यक्त करण्यापेक्षा ते निभावणं जास्त गरजेचं असतं आणि मला ते निभवायचं आहे आजी. ज्या दिवशी राधाची सगळी स्वप्न पूर्ण होतील, ज्या दिवशी राधाला स्वतःची ओळख मिळेल, त्या दिवशी आधी मी तिचं मंगळसूत्र सोडवेन आणि ते मंगळसूत्र पुन्हा राधाच्या गळ्यात घालताना माझ्या मनातल्या भावना तेव्हा व्यक्त करेन. अगदी बरोबर विराजस, अगदी असंच कर. पण काय रे, हे कधी ठरवणार? म्हणजे कोणता दिवस येणार आहे? मुहूर्त वगैरे ठरवला की नाही? येत्या रंगपंचमीचं. रंगपंचमी? मूर्ख मूर्ख ही असावरी. काय गरज काय होती हिला पुढे पुढे करायची सारखी?
चांगलं मी पाणी सांडून त्या राधाच्या मसाल्यांची वाट लावणार होती, तर ही मध्ये आली आणि माझ्या प्लॅनची वाट लावली. आधी तर नुसती डोक्यावर पडल्यासारखी वागत होती, आता खरी खुरी पडली. बावळट कुच्ची. काय ग, काय करतेस? ते काल पाण्यामुळे सगळा घोळ झाला होता ना, तर मसाले वाळत घालायचे होते. काकू, तुम्ही थोडा वेळ लक्ष ठेवता का इकडे? नाही म्हणजे घरातली इतरही कामं करायची आहेत ना, म्हणून विचारलं. थोडा वेळ थांबता का तुम्ही? घ्या, मसाल्यांवर लक्ष ठेवायला ही मलाच सांगते. फक्त दाखवण्यासाठी मदत करताना जरी त्या विजेंद्रनी पाहिलं ना, तर हिच्या आधी मलाच घराबाहेर काढायचा. काकू, काय झालं? कुठे हरवलात? नाही ग, ती जरा तंद्रीच लागली मला. काय म्हणालीस तू? मसाल्यांवर लक्ष ठेवायचं? ठेवते ना, अगदी नीट लक्ष ठेवते. पण राधा, हे मसाले तू इथे का वाळत घालतेस? नाही म्हणजे कसं, सकाळची वेळ आहे ना, झाडांचा पाला पडेल, झाडझूड व्हायची, धूळ बसेल त्याच्यावर, वरच घालायचे होते ना. भाऊजी, तुम्ही? काय तुला सुद्धा हिचा पुळका आलाच ना? येणारच होता म्हणा. तू सुद्धा हिच्यासारखी उपरीच आहेस. एका अनाथाला दुसऱ्या अनाथाचा पुळका येणारच. पण तू आतल्या गाठीची निघालीस. बरोबर, तू हिलाच मदत करशील. नाही भाऊजी, मी ना मदत नव्हती करत. हिने विचारलं तुम्ही मसाल्यांकडे लक्ष द्याल का, तर मी नाहीच म्हणत होती. पण काय, तुम्ही दोघी अनाथ अवलादीच्या माझ्याच घरात राहून जर माझ्या विरुद्ध खुरापती करत असाल ना, तर त्याआधी बंद करा. नाही भाऊजी, असा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवला नाही हो, खरंच. हे बस, मी व्यवस्थित ओळखतो घरातल्या सगळ्यांना. तुला सांगितलं होतं या अनाथ मोलकर्णीची कोणीही मदत करायची नाही म्हणून. मग तू का शहाणपणा करत होतीस? नाही भाऊजी, मी खरंच तिची मदत करत नव्हती. खोटं बोलू नकोस. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तू काय करत होतीस ते. तुला जर हिची मदत करायचा इतकाच पुळका आला असेल ना, तर सांग मला तसं. काय घरात इतर कामाच्या अजून बऱ्याच जागा शिल्लक आहेत. तुलाही हिच्या बाजूला उभं करतो मोलकरीण म्हणून. बोल. नाही भाऊजी, नाही, असं करू नका, मी तुमच्या पाया पडते. ए चल, थांबो. माझ्या जवळ सुद्धा याची लायकी नाही तुझी. तुला सुद्धा एकदा तुझी अवकात दाखवावीच लागणार आहे. त्याशिवाय तू ना. नाही साहेब, मीच मदत मागितली त्यांच्याकडे. चूक माझीच आहे. तुझीच असणार, कारण या घरात आल्यापासून योग्य असं तू काय केलंयस? सगळं वाटोळच केलंयस. विराजसला ही पदराशी बांधून घेतलंयस. देवानी विराजस माझा मुलगा आहे. माझा मुलगा आहे तो म्हणून मोलकरीण म्हणून तरी तुला ठेवून घेतले घरात. त्याचं जरा भान ठेव, नाहीतर मी विसरून जाईन की विराजस माझा मुलगा आहे.
बघ, मोलकरीण म्हणून जी कामं नेमून दिलेत ना ती तू करायचीस. त्यात जर कोणाची मदत घेतलीस ना तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. नाही नाही घेणार कोणाचीच मदत. चुकलं माझं. चुकलं माझं. आणि नाक घासण्याशिवाय तुला दुसरं येतं तरी काय? नेहमीची कामं सोडून हे काय चाललंय? ते मसाला वाळत. हे बघ, तुला मसाले बनवण्याची फक्त परवानगी दिलेली आहे. नेहमीच्या कामातनं सुट्टी नाही दिली तुला. आधी नेहमीची नेमलेली कामं करायची आणि मग काय ते इतर उद्योगधंदे करायचे. अर्थात हे सगळं किती झेपणार आहे तुला हे माहितीये मला. पण काय आहे, सगळ्यांसमोर जर तुलाच तुझी लायकी घालवायची असेल त्याला मी तरी काय करणार. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणं म्हणजे काही पोरखेळ नाही. हे लवकरच लक्षात येईल तुझ्या. त्यामुळे आयुष्यभर तुला मोलकरणीचीच कामं करायची आहेत. त्याकडे जरा लक्ष दे. त्या घरात मी जे सांगीन तेच झालं पाहिजे, लक्षात ठेवा. इथल्या नेहमीच्या खुर्च्या कुठे आहेत? ते मी हे वाळत घालण्यासाठी खुर्च्या बाजूला. 5 मिनिटात 5 मिनिटात इथल्या खुर्च्या मला इथे परत हव्या आहेत. आणते. आणि एक, तुमच्यासारख्या अनाथांना मोकळं रान दिसलं की लगेच. लक्षात ठेवा, हे मोकळं रान नाहीये. हे सगळं या विजेंद्र बिराजदारने आपल्या मेहनतीने कमवलेलं आहे. लक्षात असू द्या. खुर्च्या